नमस्कार, संगीता रेसिपीजमध्ये स्वागत आहे आपले। आज मी बनवणार आहे छोलेची भाजी। इथे बघा, मी हे छोले आहेत ना रात्रीच भिजू घातलेले आहेत। रात्री भिजू घातले की छान भिजतात। मी कुकरमध्ये शिजू घालत आहे। त्यासाठी मी इथे 1 ग्लास पाणी घेतले। इथे 1.5 ग्लासापर्यंत मी इथे पाणी टाकून घेतले कुकरमध्ये। इथे कुकरमध्ये बघा, छोल्यामध्येच मी हे 2 तेजपत्त्याचे पानं टाकत आहे। ते टाकल्याच्या नंतर छान स्वाद येतो छोल्याच्या भाजीला। आणि थोडंसं तेल पण टाकते आणि हे थोडंसं मीठ टाकते आणि तो कुकरचं झाकण लावून मी 3 ते 4 शिट्ट्या काढून घेणार आहे कुकरच्या। तिकडे आपले छोले शिजत आहेत, तोपर्यंत आपण इकडे मसाल्याची तयारी करून घेऊया। तर इथे मी 2 कांदे घेतलेत। मला थोडी जास्तच भाजी बनवायची आहे म्हणून मी 2 कांदे आणि 2 टोमॅटो घेतलेत। ते मी आता एवढं सर्व मी आता हे मिक्सरमध्ये काढून घेणार आहे। हे पूर्ण वाटण मी एकत्रच टाकत आहे। हे मिक्सरमधून काढून घ्यायचे आहे। हे बघा, इथे आपल्या 4 शिट्ट्या झालेल्या आहेत आणि छोले एकदम गाळ शिजलेले आहेत। असं हे बघा, एकदम गाळ छोले शिजलेले आहेत 4 शिट्ट्यामध्ये। इथे मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे। त्याच्यामध्ये मी 1 पळी तेल टाकत आहे। 1 ते 1.5 पळी तेल टाकते। तेल तापल्याच्या नंतर इथे मी थोडेसे जिरे टाकत आहे। जिरे तडतडल्याच्या नंतर इथे मी हा कच्चा मसाला टाकत आहे। जे कांदे टोमॅटो आपण मिक्सरमधून काढले ते टाकत आहे। कच्चे असल्यामुळे याला तेलात परतून घ्यायचं आहे। त्यानंतर मी ते टोमॅटो टाकणार आहे। 1 टोमॅटो मी थोडंसं मसाल्यामध्ये काढलेलं आहे। आता मी याच्यामध्ये थोडं मीठ टाकत आहे। थोडंसंच टाकत आहे कारण की पहिलं मी शिजताना थोडंसं मीठ टाकलं होतं। त्यानंतर मी 1 चमचा लाल चटणी, थोडीशी हळद, थोडासा गरम मसाला, आणि हा छोले मसाला टाकत आहे। इथे मी हे शिजलेले जे छोले आहेत आपले ते एकदम असे कुच करून घेते
म्हणजे भाजीची ग्रेव्ही जी एकदम घट्ट होते। इथे मी थोडेसेच घेतलेले आहेत छोले। ते थोडेसे छोले आपल्याला असे कुच करून टाकायचे आहेत, म्हणजे पाणी वेगळं आणि मसाला वेगळा दिसत नाही आणि म्हणजे होत पण नाही, एकदम अशी घट्ट ग्रेव्ही होते। हे आपल्याला मसाल्यातच टाकून थोडं परतून घ्यायचे मसाल्यासोबत। मसाला छान परतल्याच्या नंतर त्याच्यामध्ये आता मी छोले टाकले। इथे आता आपले 10 मिनिटं त्यामध्ये आता थोडीशी आपण कोथिंबीर टाकून घेऊया। आहे इथे आपली छोलेची भाजी। तुम्ही पुरी सोबत, चपाती सोबत, कशासोबतही खाऊ शकता। एकदम छान बनलेली आहे। तर माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।